क्लासरूममध्ये आता कंटेंट क्रिएशन ऑरेंज इकॉनॉमीसाठी सरकारचा मोठा निर्णय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2026 ते 27चा अर्थसंकल्प सादर करताना भारताच्या सर्जनशील भविष्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। ही घोषणा आहे ऑरेंज इकॉनॉमी संदर्भात। मग नेमकी ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय? ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे सर्जनशीलतेवर आधारित अर्थव्यवस्था। यात चित्रपट, संगीत, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, मीडिया, डिझाईन, फॅशन आणि डिजिटल कंटेंट क्रिएशन यांसारख्या क्षेत्रांचा समावेश होतो। अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की भारतात एव्हीजीसी, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स सेक्टर झपाट्याने वाढतो आहे। याला चालना देण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे। देशातील माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब सुरू केल्या जाणार आहेत। या अंतर्गत 500 महाविद्यालयांमध्ये एव्हीजीसी कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन केल्या जातील। येथे विद्यार्थ्यांना ॲनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स, डिजिटल स्टोरी टेलिंग आणि कंटेंट निर्मितीचं व्यावहारिक शिक्षण दिलं जाणार आहे। म्हणजेच आता कंटेंट क्रिएशन थेट वर्गखोल्यांमध्ये शिकवलं जाणार आहे। हा या बजेटमधील सगळ्यात मोठा मुद्दा आहे। हा प्रस्ताव आर्थिक सर्वेक्षण 2025 ते 26 वर आधारित असून त्यात स्पष्ट करण्यात आला आहे की सर्जनशील क्षेत्रांमुळे रोजगार निर्मिती, पर्यटन आणि शहरी अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते। संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार ऑरेंज इकॉनॉमीमधून जगभरात दरवर्षी $2 ट्रिलियन उत्पन्न निर्माण होतं आणि 5 कोटी लोकांना रोजगार मिळतो। भारतामध्ये ही सर्जनशील अर्थव्यवस्था सुमारे $30 अब्ज असून 8% नोकऱ्या याच क्षेत्रातून निर्माण होतात। तज्ज्ञांच्या मते कंटेंट क्रिएशन शिक्षणात समाविष्ट केल्यामुळे भारतातील तरुण फक्त नोकरी शोधणारे नाही तर नोकरी देणारे क्रिएटर्स बनू शकतात। हीच आहे ऑरेंज इकॉनॉमीची ताकद आणि भारत आता त्या दिशेने ठोस पावलं उचलत आहे।